आज प्रभू रामांनी जर पृथ्वीवर परत अवतार घ्यायचा ठरवला ना, तर ते आपला देश सोडून कुठे अवतार घेतील? का तर एखाद्या देवाचा राजकारणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वापर जगात कुठं झाला नसेल एवढा आपल्या देशात होतो. 1000 वर्षापासून जुनी जी परंपरा चालत आली कुंभमेळ्याची, ह्या परंपरेला कधीच कुठल्या साधूला कुठल्याच झाडाची अडचण झाली नाही. आणि आज हे सांगतात एक साधू ग्राम बनवण्यासाठी तपोवन भूमीची झाडं काढायची, ही साधूंची इच्छा आहे. अरे इच्छा व्यक्त करणारा भाषण देणारा साधू असतो. अरे जी तपोभूमी जिथं प्रभू श्रीरामांचा वनवास घडला, ज्या तपोभूमीमध्ये शूर्पणखेचं नाक कापलं, पांडवांचा विजनवास झाला, ह्या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार ही झाड आहेत. आणि ही झाडं कट करून तुम्हाला साधूग्राम बांधायचं आहे तिथं. आणि कशासाठी रे? प्रत्येक ठिकाणी तुमचं हे जे राजकारण आणि त्यातनं 4 पैसे खायचा जो धंदा आहे ना, हा थोडा बंद करा. का तर मेल्यावर जी राख आहे ना, ह्याच नदीत आणून टाकावं लागेल. इथं कुठल्या मॉलमध्ये हॉटेलमध्ये तिथं जे उभारणार आहे ना, त्यामध्ये चालत नसते ती राख. खाऊन खाऊन तुमच्या कोपराला वगोळ आले. आणि आता एवढा मोठा कुंभमेळा, अभिमानाची गोष्ट, आणि तिथं तुम्हाला त्यातून 4 पैसे खायचे. म्हणजे हे असं झालं, थोडा गू खाण्यासाठी सगळा हात भरवून घेतल्यासारखं झालं. तर जे नाशिककर विरोध करतायत ना या सगळ्या गोष्टीला, खरंय त्यांचं. का तर ज्ञान प्राप्तीसाठी आपण पाहतो, बुद्धांना जी ज्ञान प्राप्ती झाली ही कुठल्या हॉटेलमध्ये झालेली नव्हे, ही झाडाखालीच झाली. वर्धमानांना ज्ञान प्राप्ती झाली कुठल्या फ्लॅटमध्ये नाही, झाडाखालीच झालेली आहे. आणि म्हणून ही झाडं ही कुठल्या हालतीमध्ये तोडता कामाच नाही. आणि नाशिककरांचा विरोध एकदम बरोबर आहे.